हाय हॅलो गाईज, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, मी आज अंडा करी माझ्या स्टाईलने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी अर्धा डझन जवळपास अंडी घेतलेली आहेत आणि अंड्यांना आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि अर्ध लिंबू घातलेला आहे. लिंबाने आपले अंडे जे आहेत ते तडकणार नाही, फुटणार नाही. त्यासाठी इथे लिंबू ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकता किंवा स्किपही करू शकता. अंडे शिजत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं जास्त मी तेल घातलेलं आहे, कारण कांदा जो आहे आपल्याला छान डीप फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे मी साधारणतः 4-5 छोटे छोटे कांदे होते, ते मी कट करून घेतलेले आहेत लांब लांब स्लाईसमध्ये. आणि कांद्यांना एक आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजायचा आहे, जास्त डार्क कलर नाही करायचा आहे. हलकासाच ब्राऊन कलर चेंज झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, मी 3-4 मिनिटे छान कांद्याला फ्राय करत राहिले आणि कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे. तर आता मी कांद्याला इथे काढून घेत आहे. तर कांदा आणखी गरम आहे, तर कांद्याला आपण काढून साईडला ठेवून देणार आहे. मी थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कांद्याला. तोपर्यंत अंडी आपली इकडे शिजलेली आहेत. तोपर्यंत मी अंड्यांची साल काढून घेत आहे. तर सर्व अंड्यांची साल मी काढून घेतलेली आहे आणि यावरती मी अशा चाकूने चिरा मारून घेणार आहे अंड्यांमध्ये. तर 4 ते 5 ठिकाणी या चिरा आपल्याला अशा लावून घ्यायच्या आहेत अंड्यांवरती. तर कुठल्याही एका बाजूने या चिरा ज्या आहेत आपण लावू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व अंड्यांवरती चिरा लावून घेतलेले आहेत, म्हणजे जो मसाला आहे तो आपला आतपर्यंत पोहोचतो आणि अंडी चवीला खूप छान लागतात. तर चला, जे कांदा आहे तो पण थंड झालेला आहे, तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊयात. तर कांदा मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे 7 ते 8 मी काजू घेतलेले आहेत आणि एक छोटी कटोरी दही घेतलेलं आहे. तर ह्या सर्वांची आपल्याला पाणी न घालता बारीक एक पेस्ट बनवून घेऊया. तर हे पहा, मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे छान. हे साईडला ठेवून देऊया. तर कांदा तळलेल्या त्याच तेलामध्ये मी थोडीशी हळद घातली, धने पावडर घातले, जिरा पावडर घातलेली थोडीशी आणि काश्मीरी लाल मिर्च घातलेलं आहे. तर हे जे नॉर्मल मसाले आहेत ते आपले घालायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं चवीला मीठ देखील टाकायचं आहे. आणि अंडे आपल्याला यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिटे लागतात अंडे फ्राय होण्यासाठी. तर मस्त हे हलवून सर्व बाजूंनी सारखेच असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करायचे आहे. मस्त हलकासा ब्राऊन सर कलर येतो अंड्यांना. तर असे फ्राय केल्याने अंडे खूप चवदार लागतात, चविष्ट लागतो. जो मसाला आहे तो आतपर्यंत पोहोचतो, त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. तर साधारणतः इथे 3-4 मिनिटे झालेली आहेत. तर पाहू शकता अंडी छान फ्राय झालेली आहे, सर्व बाजूंनी सारखीच फ्राय झालेली आहेत. तर आता मी इथे अंड्यांना काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. तर सर्व अंडी मी काढून घेतलेली आहे आणि याच तेलाचा वापर करून यामध्ये बाकीचा मसाला आपण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे याच मसाल्यामध्ये. तर अद्रक लसूण पेस्टला अगदी 1 मिनिट मस्त व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये छान. आणि त्याचबरोबर मी इथे 2 तेजपत्त्याची पाने घातलेली आहे. आपल्याला हवे असेल तर आणखी काही खडे मसाले आपण यामध्ये घालू शकतो, पण आम्हाला जास्त खडे मसाल्याचा फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे मी ते स्किप केलेले आहेत. फक्त तेजपत्त्याचीच पाने घातलेली आहेत. आणि जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची देखील टाकू शकता. मी इथे 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे मी टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. तर साधारणतः एक छोटे छोटे 2 टोमॅटो होते. तर हे सर्व तेलामध्ये मिक्स फ्राय करून घेत आहे मी, कारण टोमॅटो आपलं कच्चंच आहे. तर टोमॅटोला छान 3 ते 4 मिनिटे फ्राय करत राहायचं आहे. मस्त तेल सेपरेट होईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटोला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर पाहू शकता टोमॅटोला छान तेलही सुटत आलेलं आहे आणि त्याचबरोबर मी त्या आणखी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे.
पुन्हा आणखी थोडेसे आपण सुके मसाले घालणार आहोत। त्यामध्ये मी घातला आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तर हे सुके मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून मिक्स करायचं आहे। तर पहा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतरच आपण जी कांद्याची आणि दहीची जी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालून त्याला देखील 1 ते 2 मिनिटे फ्राय करायचं आहे। कारण कांदा जो आहे आपण ऑलरेडी फ्राय करून घेतला होता, याला जास्त वेळ लागत नाही फ्राय होण्यासाठी। लगेच 1-1.5 ते 2 मिनिटांमध्ये कांदा आपला जो आहे तो फ्राय होऊन जातो। पण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त सर्व जो मसाला आहे तो पूर्ण एकजीव करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी छान मसाला इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आहे। तर मी ते साधारणतः छोट्या ग्लासातलं अर्धाच ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। जास्त पाणी मी ते घालणार नाही, कारण ही जी ग्रेव्ही आहे ती मी एकदम थिकच अशी बनवणार आहे। आणि झाकण ठेवून एक उकळी घ्यायची आहे फक्त आपल्याला, साधारणतः 5 मिनिटे लागतील। तर हे पहा मस्त उकळी पण आलेली आहे आणि पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे। आणि वरून 1 चमचा मी गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर बारीक करून घातलेली आहे। तर इथे आता भाजी जवळपास आपली तयारच झालेली आहे। तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सर्वात शेवटच्या स्टेजला आपल्याला यामध्ये अंडी घालायची आहेत। आणि अंडी घातल्यानंतर आता एकदा पुन्हा मी हलवून मिक्स करते व्यवस्थित। तर पाहू शकता जी आपली ग्रेव्ही आहे दिसायला किती लाजवाब दिसत आहे आणि किती सुंदर झालेली आहे। तर नक्की तुम्हाला रेसिपी आवडली असेल, कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। तर आणखी मी शेवटला थोडीशी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे। तर पाहू शकता किती सुंदर आणि किती छान झालेली आहे। तर चवीला ही एकदम छान लागते। नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा आणि तुमची ही ग्रेव्ही कशी बनली मला कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका। तर ही ग्रेव्ही आपण बटर नान किंवा रोटी किंवा चपाती किंवा भातासोबतही देखील खूप छान लागते। कशाही सोबत खाल्ली तरीही खूप चवीला खूप छान लागते। तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत। आजच्यासाठी इथेच थांबूया। बाय बाय।